हॅलो अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज सायन्सच्या 9th क्लासच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे कार्बन सायकल. याच्या आधी आपण बघितलं होतं की बायोजिओकेमिकल सायकल काय असते. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण की वेगवेगळे कंपाऊंड बायोटिक अबायोटिक प्रोसेसमधून पास होऊन पूर्ण गोल गोल राऊंड फिरते. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते, दुसऱ्या जागेवरून तिसऱ्या जागेवर, तिसऱ्या जागेवरून वापस परत पहिल्या जागेवर. त्यातला जो पहिला आपण बघणारा एलिमेंट तो म्हणजे कार्बन सायकल. तर कार्बन सगळ्याला माहिती आहे, कोळसासारखं दिसते, काळं काळं. आणि तुम्ही जर ते थोडं तुम्हाला आठवत असेल, फोटोसिंथेसिसमध्ये काय होते, कार्बन डायऑक्साईडला कन्वर्ट करतो आपण, कशामध्ये, फूडमध्ये कन्वर्ट करतो. तर ही सगळी जे मुवमेंट आहे, ट्रॅव्हल आहे, ते कसं होणार आहे तेच आपण आता बघणार आहे. बघा कार्बन सायकल. परत सायकलची डेफिनेशन सगळ्यांना माहीत आहे. सायकल म्हणजे पूर्ण गोल घुमून येते. तर आपण त्याला काय लिहिणार आहे की द सर्क्युलेशन म्हणजे गोल फिरणं सर्क्युलर पाथमध्ये. द सर्क्युलेशन ऑफ कशाची सायकल सुरू आहे सध्या, कार्बनची. सर्क्युलेशन ऑफ कार्बन कुठून कुठपर्यंत, फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम and नंतर काय, आफ्टर डेथ, मेल्यानंतर, आफ्टर डेथ बॅक टू ॲटमॉस्फिअर, म्हणजे पूर्ण राऊंड मारला कंप्लीट, बॅक टू ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. एकदम सोपा, इज कॉल्ड कार्बन सायकल. आता एक महत्वाची गोष्ट, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय होते ते आपण थोडं लक्षात देऊ, पण त्याची अधिक महत्त्वाची गोष्ट की मोस्ट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ऑल लिव्हिंग म्हटलं, ऑल म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ द लिव्हिंग, तसं ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ कार्बननं बनले असते. कारण कोणती गोष्ट तुम्ही जाळून बघा, काय ते कोळसा बनते. कोणी ऑक्सिजन घेते, रिस्पिरेशन करते, त्यातून काय निघते, ऑक्सिजन निघते. लाकूड जाळला त्यातून कार्बन निघते, ठीक आहे. ऑक्सिजन घेतो आपण, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, त्यात काय असते, कार्बन असते. मग आता कार्बन सायकल वर्क कशी करते ते एकदम सिंपलची डायग्राम समजून घ्या. आपल्याला माहिती आहे सगळ्यात वरती काय असते, सन आहे ना. सन काय करते, आपल्यावर सनलाईट पाठवते. सन काय करते, सनलाईट पाठवते. आणि सनलाईट पाठवते ना. मग जर सनलाईट सन पाठवत असेल, ते सनलाईट कोण वापरणार आहे, झाडा वापरते. सनलाईट कोण वापरते, झाडं वापरते, ठीक आहे. असे झाड आहे समजा आपले, इथं काय झाड आहे, काही झाडं आहे, ग्रास आहे, फुलं आहे, ठीक आहे. आणखी काही झाडं आहे. ते सगळे झाडं काय करतात, सनलाईटला घेतात, ठीक आहे. सनलाईटपासून काय बनते ते, इथे काय करतात ते, फोटोसिंथेसिस. काय करतात, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये काय करणार आहे, हे घेणार आहे ॲटमॉस्फिअरमधून. इथे आपल्याकडे काय, ब्ल्यू कलरची स्काय समजा, ठीक आहे. हे आपलं आहे ॲटमॉस्फिअर. तर ॲटमॉस्फिअरमधून ते काय घेतात, कार्बन डायऑक्साईड घेतात. पण कार्बन डायऑक्साईड जर घेतलं तर हे काय बनवतात, तुमचं फूड बनवतात. मग हे फूड कोण खाते, ॲनिमल्स खाते. फूड कोण खाते, ॲनिमल्स. गाय, बकरी, भैंस, तुम्हाला जे म्हणायचं कुठले ॲनिमल्स फूड खातात. मग आता ॲनिमलचं काय होते, इथे झालं काय ॲक्च्युअलमध्ये लक्षात ठेवा. ॲटमॉस्फिअरमधून कार्बन डायऑक्साईड कोणा घेतलं, झाडानं घेतलं. मग झाडानं घेतल्यावर हे झाड काय आता लिव्हिंग आहे. लिव्हिंगमध्ये जी गोष्ट आली त्याला आपण काय म्हणतो, बायोटिक प्रोसेस. मग हा बायोटिक कार्बन झाला, कारण की तो बायोटिक आता लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये घुसला आहे, ठीक आहे. मग हे ॲनिमल, जर समजा हे ॲनिमल मेल्यानंतर काय होते, डिकम्पोज होते. काय होते, डिकम्पोज. आणि डिकम्पोज झाल्यावर काय होते, ॲनिमल्स त्याच्या बेसिक फॉर्ममध्ये कन्वर्ट होते, न्यूट्रिएंटमध्ये. त्यातून काय पण निघते, कार्बन पण निघते. पण डिकम्पोज झाल्यावर मॅक्झिमम टाईम याचा काय बनतो, फ्यूल बनतो. काय बनतो, फ्यूल म्हणजे तुम्ही कुठले फ्यूल आपल्याला माहिती आहे ना, पेट्रोल आहे, डिझेल आहे, गॅसोलिन म्हणजेच पेट्रोल होते, पेट्रोल आहे, डिझेल आहे, CNG आहे, मिथेन आहे, खूप साऱ्या, केरोसिन आहे, हे सगळे फ्यूल तयार होते. मग आता हे फ्यूल तुम्हाला माहित आहे, फ्यूल कुठे जाते, शेवटी
जळण्यासाठी. कुठं जळते? तर फॅक्टरी जळण, नाही तर कारमध्ये जळण, नाही तर व्हेकलमध्ये जळण. तर समजा ही नदी आहे, समजा नदीच्या साईडला काय बनली असते? आपली फॅक्टरी बनली असते एखादी. नदीच्या साईडमध्ये काय बनली असते? फॅक्टरी बनली असते. फॅक्टरीमध्ये चिमणी असते, चिमणीतून काय निघते? धुवा निघते. हे फॅक्टरी आहे आपली. ठीक आहे. तर हा फ्यूल काय होते? फ्यूल होणार आहे बर्न. काही फ्यूल वॉटरमध्ये ते काही डिकम्पोजची ज्या गोष्टी आहेत ते कशामध्ये जाणार? वॉटरमध्ये काय होते? डिझॉल्व्ह होते. वॉटर त्याला काय करते? स्वतःमध्ये मिक्स करून घेते. आपण त्याला म्हणून ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्ब करते. ॲब्झॉर्ब इन वॉटर. मग हे वॉटरमधून दुसऱ्याकडे जाते. मग त्याचं काय होते? इव्हॅपोरेशन होते. ठीक आहे. तर बेसिकली मग इथं जळल्यानंतर इथून काय बाहेर निघते? वापस कार्बन डायऑक्साईड निघते. आणि परत तुम्हाला ॲनिमल्स माहिती आहे, ॲनिमल्स काय करते? रेस्पिरेशन करते. काय करते? रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय होते? आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. असं कोण लिहिलं गेलं रे? ठीक आहे, थोडंसं रायटिंग खराब झाली एकदमच. सो रेस्पिरेशन. हां, तर बघा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहे. काय काय झालं तर पाहून घ्या. रेस्पिरेशन कोण करते? ॲनिमल करते आणि प्लांटही करते. तर प्लांट रेस्पिरेशनमध्ये काय करणार आहे? ऑक्सिजन आतमध्ये घेते. नाही सॉरी, उलटं बोलू राहिलो मी. रेस्पिरेशनमध्ये काय होणार आहे? कार्बन डायऑक्साईड प्लांट ॲटमॉस्फिअरमधून ओढते. ओढलं म्हणजे काय झालं? लाईटमध्ये फोटोसिंथेसिस केला. फोटोसिंथेसिसमध्ये कशामध्ये कन्वर्ट झालं? बायोटिक कार्बनमध्ये. मग हे फूड कोण खाते? ॲनिमल्स खाते. किंवा काही केसमध्ये काय होते? प्लांट पण काय होते? डिकम्पोज होतात मेल्यानंतर. प्लांट पण डिकम्पोज, खत बनते त्याचं. ते खत बनलं कुठे जाणार आहे? जमिनीमध्ये. जमिनीमध्ये त्याचं काय बनते? फ्यूल बनते. त्याला आपण आणखी एक शब्द यूज करतो, याला आपण फॉसिल फ्यूल पण म्हणतात. सॉरी, फॉसिल फ्यूल पण म्हणतात. मग हे फॉसिल फ्यूलचं काय होते? एक तर ते फॅक्टरीमध्ये जाते, नाही तर काही डिकम्पोजचे न्यूट्रिएंट कशामध्ये जातात? वॉटरमध्ये जातात. तिथे पण खाली फ्यूज तयार होते, फ्यूल तयार होते. समुद्रामध्ये तुम्ही ऐकलं असाल ऑइल राहते, ऑइल काढता पण समुद्रातून. ते ऑइल म्हणजे काय? फॉसिल फ्यूल आहे शेवटचे, आधीचे, खूप आधीचे. तर फोटोसिंथेसिसमधून कार्बन डायऑक्साईड प्लांटमध्ये आला, प्लांटपासून डिकम्पोज होऊन एक तर जमिनीत गेला किंवा ॲनिमल्सपासून डिकम्पोज होऊन जमिनीत गेला. नंतर तो फॅक्टरीत गेला. फॅक्टरीत जाळल्यानंतर परत तो कुठे गेला? ॲटमॉस्फिअरमध्ये. किंवा ॲनिमल्स रेस्पिरेशन करते, ऑक्सिजन घेते आतमध्ये, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडते. कुठे सोडते कार्बन डायऑक्साईड? बाहेर, ॲटमॉस्फिअरमध्ये. ही पूर्ण काय सायकल आहे. इथून स्टार्ट झालं कार्बन डायऑक्साईड, पुरा फिरत फिरत वापस वर आला. मग जिथं जिथं तुम्हाला ॲनिमल दिसतात काम करताना त्याला आपण म्हणतो बायोटिक कंपोनंट किंवा बायोटिक प्रोसेसेस. जसं झाड काय जिवंत आहेत, हे बायोटिक प्रोसेसनं कार्बन घेतला. ॲनिमल काय जिवंत आहे, ते बायोटिक झाले. परत ॲनिमलचं काय झालं? फ्यूल. कोण करतं डिकम्पोजिशन? मायक्रो ऑर्गॅनिझम करतात, ते पण काय झाले? बायोटिक झाले. इथून जेव्हा फॅक्टरीमध्ये जाते किंवा रेस्पिरेशन आपण करतो ते पण बायोटिक झालं. आणि जेव्हा फ्यूल आपण बर्न करतो फॅक्टरीमध्ये म्हणा किंवा एखाद्या व्हेकलमध्ये म्हणा, हे सगळे काय झाले? अबायोटिक प्रोसेस. आणि वापस कार्बन डायऑक्साईड कुठे सोडतो आपण? हवेत सोडतो. तर हे आपली बेसिक सायकल आहे कुठली? कार्बनची. याच्यामध्ये बायोटिक प्रोसेस पण आहे आणि अबायोटिक प्रोसेस पण आहे. तर सगळ्यात महत्त्वाची जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. इथून आपल्याला काय भेटते? हमेशा फूड भेटते. सो फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस. आणि याचा फॉर्म्युला तुम्ही हमेशा लक्षात ठेवायला पाहिजे. फॉर्म्युला बघा खूप सोपा आहे. 6CO2, कारण कार्बन डायऑक्साईड घेतो ना तो आतमध्ये, सोबत त्याला पाणी पण लागते, 12H2O. आणि मग याच्यापासून काय बनते? आपलं फूड बनते. फूड कशामध्ये राहते? C6H12O6 प्लस 6H2O. आणि आपल्याला काय मिळते? ऑक्सिजन मिळतं, 6O2. हे जे आहे हे आपलं आहे शुगर किंवा सुक्रोज किंवा ग्लुकोज. हे काय? हेच आपलं फूड आहे. आपण कुठून स्वीटनेस आहे ना, स्वीटनेस म्हणजे काय होते? शुगर. शुगर भेटते आपल्याला बाहेरून. ते शुगरचं काय होते? आपण एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. तर हे झालं आपलं फोटोसिंथेसिस. कशाच्या प्रेझेन्समध्ये होते? सनलाईटमध्ये. सनलाईट पाहिजे ना आपल्याला. सनलाईट शिवाय काय होऊ शकते? हे होऊच शकत नाही फोटोसिंथेसिस. नावच त्याचं आहे, फोटो म्हणजे लाईट. आणि कोण करते? हे आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं. क्लोरोफिल करते, आठवत असेल तर. क्लोरोफिल करते. आणि सेम मग हे शुगरचं काय करायचं? आपल्या एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते जे शुगर आहे आपले C6H12O6. आणि आपण ऑक्सिजन घेतो तर आपल्याला काय लागणार? सोबत ऑक्सिजन लागेल. मग याचं काय होणार आहे? याचं बनणार आहे आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो, 6CO2
प्लस वॉटर पण भेटते आपल्याला 6H2O आणि सोबत आपल्याला काय भेटते एनर्जी, कारण खाल्ल्यावर आपल्या अंगात काय ते ताकद येते. ताकद म्हणजेच काय होते एनर्जी. आणि हे काम कोण करते आपल्या शरीरामध्ये, त्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. तुम्ही शिकले असणार, आठवत असेल, चांगली गोष्ट आहे. नाही तर लक्षात ठेवा आपल्या शरीरात कोण करते सेल आहे, सेलच्या आतमध्ये मायटोकॉन्ड्रिया असते. ठीक आहे. तर हे बेसिक काय आपली कार्बन सायकल आहे. आपण खालून सुरुवात केली होती किंवा ॲटमॉस्फिअरमधून सुरुवात केली होती आणि ॲटमॉस्फिअरमधून सुरुवात केल्यानंतर काय झालं त्याचं कार्बन डायऑक्साईड कोणा ॲब्झॉर्ब केला होता ॲटमॉस्फिअरमधून, ॲटमॉस्फिअरमधून पुन्हा घेतला होता तो कार्बन डायऑक्साईड, तो घेतला होता झाडानं. हे झालं फोटोसिंथेसिस थ्रू. मग त्या झाडाचं काय झालं, त्याच्यामधून आपल्याला काय भेटले, शुगर भेटला, काही ठिकाणी प्रोटीन मिळतात. इथे आपण लिहू शकता, इथे आपल्याला काय काय भेटते बायोटिक प्रोसेसमध्ये. बायोटिक कार्बनचं काय काय होते, शुगर बनते, ग्लुकोज बनते किंवा प्रोटीन बनते. हे सगळे कोण खाणार आहे, ॲनिमल्स. ॲनिमल्स कोणत्या, जे हे खातात, काय खातात, आपण त्याला काय म्हणतो, जे गवत खातात त्याला म्हणतो हर्बिवोरस. ते हर्बिवोरस आहे, हर्बिवोरस त्यांना खातात. मग हर्बिवोरसवर कोण खाते, कार्निवोरस. मग कार्निवोरस काय करणार आहे, त्यांना अपेक्स प्रेडेटर खातात. अपेक्स प्रेडेटर मेल्यानंतर त्यांचं काय होते, डिकम्पोजिशन होते. डिकम्पोजिशन झाल्यावर म्हणजे ते फॉसिल फ्यूलमध्ये कन्वर्ट होतात. आणि ते फॉसिल फ्यूल कशामध्ये यूज होते, आपण कुठं फॅक्टरीमध्ये जळते किंवा कुठं व्हेकलमध्ये जळतात किंवा तुम्ही पण गॅस सिलेंडरमध्ये कुकिंगसाठी वापरतात. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कार्बन डायऑक्साईड वापस ॲटमॉस्फिअरमध्ये जाते. तर याला आपण काय म्हणतो, कार्बन सायकल. त्याच्यामध्ये बायोटिक प्रोसेसेस पण आहे, अबायोटिक प्रोसेस पण आहे. बायोटिक प्रोसेस म्हणजे ज्यात लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट करते, अबायोटिक म्हणजे ज्यात लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट करत नाही. तर अशा प्रकारे आपली कार्बन सायकल कंप्लीट होते. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया की कार्बन नंतर जे ऑक्सिजन आपण यूज करतो ते ऑक्सिजन पण असंच सर्क्युलेट होते का नाही. तर ऑक्सिजन सायकल बघायची. नंतर लास्टमध्ये आपण बघणार आहे नायट्रोजन सायकल. तर जर तुम्हाला ही गोष्ट समजली असेल, आवडली असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि होईल तेवढे आपल्या फ्रेंड्सपर्यंत गोष्ट आणि आपलं लेक्चर शेअर करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.